तुमची गाय दूध कमी देतीये का? तुमची एखादी म्हैस दुधाला पूर्णपणे कमी आली आहे का? तुम्ही त्याला चांगला खुराक देताय, चारा देताय, पण ती तुमची गाय दुधात वाढतच नाहीये का? तुम्ही त्यासाठी बरेच टॉनिक वापरल्यात, बरीच औषधं वापरल्यात, पण काहीच फरक जाणवत नाहीये का? अहो, मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. हो, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलोय राईट मिल्क बूस्टर. राईट मिल्क बूस्टर एवढं जबरदस्त टॉनिक आहे ना, त्याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप नका करू. नमस्कार मित्रांनो, मी विकास. आपण नेहमीच आपल्या चॅनलवर म्हणजे मेडिको विकासवर जनावरांची, माणसांची आणि बैलगाडा शर्यतीच्या औषधांची नेहमी माहिती देत असतो. आणि त्याच प्रोडक्टमध्ये आज मी तुमच्यासाठी सगळ्यात खरंच महत्त्वाचा असणारा प्रोडक्ट घेऊन आलोय, म्हणजे जनावरांचं दूध उत्पादन वाढवणारा प्रोडक्ट, तो म्हणजे राईट मिल्क बूस्टर. पण मी जसं इंस्टाग्रामवर बोललो की हे दिलं की तुमच्या जनावरांचं 4 लिटर दूध वाढणार आहे. पण कसं आहे, 4 लिटर दूध वाढणार आहे त्यासाठी तुमचं जनावर कोणत्या जातीचं आहे, तुमचं जनावर अगोदर किती दूध देत होतं, तुम्ही त्याला किती प्रमाणात चारा देता आणि त्याला खुराक देता, आणि ते खुराक खरंच त्याला पचतंय का, तर तुम्हाला मी हे सांगल की हे काम खरंच खूप चांगलं करतं. जे दुभती जनावरं, जी खरंच चांगली जनावर आहेत ना, जे 18 लिटरची गाय दूध देते ना, ती दूध 22 लिटर द्यायला लागलेली, माझं स्वतःचं उदाहरण, मी माझ्या घरचं उदाहरण तुम्हाला सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे औषध काम कसं करतं. तुम्ही जनावरांना खुराक देता, तुम्ही जनावरांना खूप चांगला चारा देता, तुम्ही ह्याच्या त्याच्या रानातून विकत आणून चारा घालता जनावरांना, पण तुम्हाला खरंच माहिती आहे का तो चारा खरंच त्याचं योग्य काम करतोय का? अहो, मग त्याचं काम योग्य करण्यासाठी यामध्ये असणारे घटक आहेत ना, तुमचं जे खुराक आणि चारा तुम्ही त्याला घालताय त्याचं रूपांतर दुधात करण्यासाठी मदत करतात. आणि नुसतं दुधातच मदत करत नाहीत, म्हणजे फक्त दूधच वाढत नाही, तर याच्यामुळं तुमच्या जनावरांच्या दुधाची फॅट पण वाढणार आहे, SNF पण वाढणार आहे. अजून एक गोष्ट आहे की हे जनावरांना द्यायचं कोणत्या, म्हणजे कुठल्या जनावराला आपण दिलं पाहिजे. हे तुमची खरंच दुभती जनावर आहेत, जी चांगली जनावर आहेत, त्यांना खरंच आहाराची चांगली सोय आहे, सगळं जागेवर भेटतंय, पण तरी दुधात वाढत नसतील ना, एकदा राईट मिल्क बूस्टर देऊन बघा. एवढं चांगलं दुधाला फरक पडणार आहे ना, की तुम्ही विचारच करत राहाल आणि तुमचे मित्र तुम्हाला विचारतील 4 लिटर दूध वाढलं कसं काय रे, पाणी तर घालत नाही ना. अजून एक गोष्ट की तुम्हाला हे वापरायचं कसं आहे, ह्याचा डोस सिंपल आहे. रोज तुम्हाला सकाळी हे 100 ml, म्हणजे चहा प्यायचा कप असतो ना, तो 50-60 ml चा असतो, त्या मापानुसार जर आपण घरगुती हे रोज 100 ml तुमच्या जनावरांच्या खुराकात, त्याच्या चाऱ्यात किंवा त्याच्या पाण्यात जरी घालून दिलं ना, तरी तुम्हाला 5 ते 7 दिवसामध्ये खूप चांगला फरक दिसायला चालू होणार आहे. आत्ता जाणून घेऊया ह्याच्या किमतीबद्दल. ह्याची किंमत आहे 680 रुपये. म्हणजे तुमचा रोजचा खर्च काय होणार आहे माहिती आहे का? फक्त 68 रुपये. 68 रुपये जर तुम्ही रोज खर्च कराल 7 ते 8 दिवस किंवा 10 दिवस, पण तुमचं दूध उत्पादन वाढणार आहे खूप चांगलं, 4-5 लिटर सुद्धा, ते तुम्ही जर खरंच योग्य आहार आणि योग्य चारा त्याला देत असाल तर. पण ह्याचा रिझल्ट खरंच खूप जबरदस्त आहे. मी आजपर्यंत खूप चांगला अनुभव घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे तुम्हाला मिळणार कसं आहे? हे तुम्हाला मिळणार आहे, आपला स्वतःचा एक चॅनल मी ठेवलेला आहे व्हॉट्सअपचा. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची मी लिंक माझ्या स्वतःच्या देत आहे. त्या लिंकवर डायरेक्ट क्लिक करायचं आणि माझ्या व्हॉट्सअपमध्ये यायचं. माझ्या व्हॉट्सअपमध्ये तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि पिनकोड नंबर, ही सगळी माहिती मला पाठवायची, आणि तुमचा मोबाईल नंबर पण पाठवायला विसरू नका. आणि हे औषध मी तुमच्या जवळच्या, तुमच्या गावातल्या पोस्ट ऑफिसला पाठवून देणार आहे, तेही एकदम फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे मी डिलिव्हरी चार्ज 1 रुपया घेणार नाही. जी किंमत आहे तेवढेच पैसे तुम्ही मला द्यायच्यात. आणि ऐका, आपल्या ह्या कमेंट सेक्शनमध्ये तुमची गाय किती दूध देते किंवा तुमची एखादी म्हैस किती दूध देते ते सांगायला विसरू नका. आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवनवीन औषधांची माहिती ह्या चॅनलवर येत राहणार आहे. आणि ऐका, हे सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा, तुमच्या त्या दूध उत्पादक मित्राला पाठवायला विसरू नका, कारण औषध फक्त दूधच नाही वाढवणार, तर गाईचं फॅट आणि SNF दुधाचं हे पण वाढवणार आहे. आणि चला, मी विकास तुमची रजा घेतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.